शेगाव तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा साठा वितरणासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांचे प्रतिपादन। तरीही गॅस एजन्सीवर इतकी गर्दी का? शेगाव तालुक्यात 2 गॅस एजन्सी आहेत, अरविंद भारत गॅस एजन्सी आणि सिद्धिविनायक भारत गॅस एजन्सी। शेगाव तालुक्यात गॅस सिलेंडरचा कुठल्याच प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही। भरपूर प्रमाणात सिलेंडर वितरणाकरिता उपलब्ध आहेत। सिद्धिविनायक गॅस एजन्सीवर आज 1 एप्रिल रोजी घरगुती सिलेंडर 24 उरलेले आहेत। BPCL कडून एकूण 720 सिलेंडर आलेले आहेत। सध्या स्थितीत 744 सिलेंडर उपलब्ध असून त्यामधून 519 सिलेंडर हे वितरित केलेले आहेत व 225 सिलेंडर एजन्सीवर उपलब्ध आहेत। तसेच अरविंद गॅस एजन्सीवर घरगुती सिलेंडर 112 उपलब्ध आहेत। एकूण 6 कमर्शियल सिलेंडर उपलब्ध आहेत व लहाने 5 किलोवाले एकूण 27 सिलेंडर उपलब्ध आहेत। अशा प्रकारची माहिती तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी दिली। तरी सुद्धा दोन्ही गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांची इतकी गर्दी कशी काय होऊन राहिली, यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे। एजन्सीवर लोकांची गर्दी एवढी होत आहे की दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एजन्सी मालकांना पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी लागत आहे। जर ग्रामीण भागातील सिलेंडर युनिटवर सिलेंडरचा पुरवठा झाला तर तालुक्याच्या ठिकाणी एवढी गर्दी होणार नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया सिलेंडरसाठी त्रस्त झालेल्या लोकांमधून व्यक्त होत आहे। माझं नाव आहे प्रवीण सुरेश मोरे, राहणार लवारा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला। रात्रीच्या 4 वाजतापासून मी इथं लाईनमध्ये उभा आहे। याची काही सिस्टमेट नाही आहे, ना नोटीस आहे ना टोकन आहे। माझा गॅस बुकिंग आहे 24/2/2026 रोजी मी बुक केलेला आहे। मला अजून गॅस मिळाला नाही। वारंवार मी इथं येत आहे, यांना विचारत आहे, हे मला काही उत्तर वेळेवर म्हणजे मला उत्तर बरोबर देत नाही, चुकीचं उत्तर देत आहे। मला असं वाटते माझा 24/2/2026चं बुकिंग असून 18/3/2026चं हे गॅसचं नोटीस लावलेलं आहे बुकिंग। मला असं वाटते माझं डिलिव्हरी जे आहे ते मला मिळालं नाही, हे दुसऱ्याला ब्लॅकनं देत असतील, मला असं वाटते। मी संतोष बावणे, निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय शेगाव, पुरवठा विभाग, जिल्हा बुलढाणा। या ठिकाणी सर्व ग्राहकास आवाहन करतो की आपल्या शेगावमध्ये कार्यरत अरविंद गॅस एजन्सी तसेच सिद्धिविनायक गॅस एजन्सी या दोन्ही भारत कंपनीच्या एजन्सी आहेत आणि सद्यस्थितीत नियमित पुरवठा हा सुरू आहे। तर नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करतो की त्यांनी गरजेशिवाय कोणत्याही प्रकारची बुकिंग करू नये, विनाकारण एजन्सीला गर्दी करू नये आणि प्रशासनात सहकार्य करावे। शासनाकडून नियमितपणे पुरवठा सुरू आहे, कोणत्याही प्रकारचं या क्षणी तुटवडा नाही आहे। अशा प्रकारची बुकिंग केल्याने कृत्रिम टंचाई निर्माण होते। तर पुन्हा एकदा मी प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की सगळ्यांनी आवश्यक तेवढे सिलेंडर गरजेनुसारच बुक करावे आणि प्रशासनात सहकार्य करावे। धन्यवाद।